ज्यांनी लिहिलेल्या संविधानात आज अखंड आपला भारत देश चालतो आणि आज जर ते नसते तर मला आज हे आमदारकीला उभं राहता आलं नसतं. अशा थोर व्यक्तिमत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांच्याकडून मला काय लढण्याची प्रेरणा मिळते, मी त्यांना दृष्टीसमोर ठेवून चालतो, असे छत्रपती शिवाजी महाराज आणि एक आदर्श राजकारभार, एक स्त्री असून आदर्श राजकारभार कसा करावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे अहिल्यादेवी होळकर. तसेच माता रमाई, शिक्षक क्रांतीचे जनक महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि राजे उमाजी नाईक, फुलेशाहू आंबेडकर या सर्वांना, तसेच स्वर्गीय गणपतराव देशमुख आणि सर्वसामान्यांचा नेता आदरणीय स्वर्गीय सूरजदादा बनसोडे यांना मी विनम्र अभिवादन करतो आणि माझ्या मुद्द्याकडे वळतो. मी सांगोला मतदारसंघ 253 मतदारसंघातून आमदारकीसाठी उभा आहे, निवडणूक लढवत आहे आणि निवडणूक लढवत असताना माझं नाव आहे एकनाथ हनुमंत शेंबडे. माझं चिन्ह आहे एअर कंडिशनर AC. या चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमतांनी विजयी करा असं मी आव्हान करत आहे. आणि खरोखरच मी हे आमदारकीला उभं राहण्याचं कारण किंवा मला आमदारकीला का उभं राहावं वाटलं, एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे मी. खरोखर आज सांगोला तालुक्यामध्ये राजकारण बघत गेली 55 वर्ष तुम्ही बघत आहात, गेली 5 वर्षे आपण अनुभवले. खरोखर गेली 55 वर्ष त्या लोकांचं नाव, वरिष्ठांचं नाव गिनीज बुकामध्ये नोंद झाली. आपण त्यांना पूर्णपणे पाठिंबा देऊन, पूर्णपणे बळ देऊन गेली 55 वर्ष आपण त्यांना सत्ता देत आलोय. पण त्या बदल्यात त्यांनी आपल्या मतदारांना किंवा समाजाला काहीही दिलेलं नाही. जातीसाठी माती खाव्या म्हणणारा नेता नको आहे, तर सर्व जातींना एकत्र घेऊन राजकारण करणारा नेता आपल्याला पाहिजे. ह्यामुळे गेली 55 वर्ष जर बघत बसला तर फक्त पाणी प्रश्नावर लढाई होत चालली आहे. फक्त पाणी आणि पाणी प्रश्न. पाणी प्रश्न जर बघितला गेला तर 30 ते 40 नावांना सांगोला तालुक्यामध्ये मान, कोरडा, अप्रोका अशा नद्या आहेत आणि ह्या नदी क्षेत्र कमीत कमी सांगोला तालुक्यातल्या 30 ते 40 गावांना लाभलेलं आहे. आणि 30 ते 40 गावात या नद्या आहेत. खरोखर या सांगोला तालुक्यात जर कुणाला जर खरंच पाणी प्रश्नावर लढायचं असतं किंवा खरंच फक्त जनतेची फसवणूक चालू आहे पाण्याच्या नावाखाली, खरोखर 30 ते 40 गावातनं गेल्या वर्षभरात, पाठीमागच्या वर्षी 55 वर्षात एवढा भयंकर वाळू उपसा झाला, त्याच्यावर कुठल्याही नेत्याने काही कमेंट केलेली नाही. सर्व शेतकरी वर्ग हा नदीकाठचा आहे आणि त्या 30 ते 40 गावातल्या लोकांनी उरलेल्या 30 ते 40 गावातल्या गावांपर्यंत पाईपलाईनने 2-2, 3-3, 4-4 किलोमीटर पाईपलाईन करून पाणी नेलेलं आहे. म्हणजे जवळपास ह्या हा सांगोला तालुक्यातील नदी स्रोत हा कमीत कमी 70 ते 80 गावाला पाणी पुरवठा करतं. पण गेलेल्या विद्यमान आमदार किंवा पाठीमागच्या 55 वर्षात जर यांना खरोखरच तालुक्यात काय पडलं असतं तर यांनी हा वाळू उपसा थांबवला असता आणि जनतेला उन्हाळ्यात त्या पाणी पोचलं असतं. पण विद्यमान आमदारांनी त्याकडे लक्ष दिलं नाही, त्या विरोध पक्षांनी त्याच्यावर कोणतीही भूमिका घेतलेली नाही. सर्वपणे असं उघडपणे चालू आहे आणि खरंच कोणाला काही घेणं देणं नाही. फक्त आणि फक्त समाजाला पाण्याच्या नावाखाली भावणूक केली जाते, कोणाला जातीच्या नावाखाली भावणूक केली जाते, फसवणूक केली जाते. सर्व समाजाला एकत्र घेऊन चालणारं नेतृत्व आपल्याला सांगोला तालुक्याला पाहिजे. आणि सांगोला तालुक्यामध्ये भरपूर अवैध धंदे असो, ते अवैध धंदे करणाऱ्यांनी केले, त्यांना पाठीशी घालणाऱ्या नेत्यांनी घातलं. पण त्या विरोध पक्ष म्हणून कोणतं असतं, त्या विरोध पक्षाचं काम होतं त्यांना थांबवणं, त्याच्या विरोधात आंदोलन करणं. ज्यांचा विरोध पक्ष होता त्या विरोध पक्षाने त्यांना विरोध करायला पाहिजे, त्यांनी त्यांना विरोध केलेला नाही. त्यामुळे सांगोला तालुक्याला सध्या एकही नेता किंवा एकही नेतृत्व, असं कोणतंही नेतृत्व नाही की जे बाबा सांगोल्याचा आमदार व्हावा. कोणाला तालुक्याचं काही पडलेलं नाही. जे त्याची फक्त पोळी जे त्याला भाजून घ्यायची आहे. आणि खरोखर मी आवाहन करतो, मी एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा पोरगा आहे, यांना काय माहीत आहे तुमची आमची गोरगरिबांची परिस्थिती. ही ACच्या गाडीतून हिंडते, त्यांचं बंगलं 50-50 कोटी 10-10 कोटीचं बंगलं आहे, त्यांना काय माहीत आहे सर्वसामान्य गरिबांची परिस्थिती काय असते. आज मी शेतकऱ्याच्या बांधावरचा मुलगा आहे, माझे आईबाप रस्त्यावर फळी विकतात आणि मी अनुभवले की गोरगरिबांची परिस्थिती खेडेगावात काय आहे. आज गोरगरिबांच्या मुलांना काय पाहिजे, काय नाही, नेत्यांना काही घेणं देणं नाही. सर्वसामान्य जर शेतकऱ्याचा मी मुलगा आहे, मी आमदारकीला उभं राहण्याचं कारण एवढं की आपल्या सर्वसामान्यांसाठी कोणी लढत नाही, मला सर्वसामान्यांसाठी लढायचं आहे. आणि या सांगोला तालुक्याचं नशीब की माझ्यासारखा एवढा तरुण उमेदवार, 27-28 वर्षाचा उमेदवार आणि या सांगोला तालुक्याला भेटतोय. तर मतदारांना मी आवाहन करतो की माझ्यासारखं नेतृत्व तुम्हाला मिळते सांगोला तालुक्यात, मी तर नशीब समजतो. आणि मला खरोखरच तुम्ही मतदान करून मला प्रचंड बहुमताने विजय करावा असं मला वाटतंय. कारण की बघितलं तर यांना सर्वसामान्य लोकांची काही परिस्थिती माहीत नाही. ACच्या गाडीत नेमतेत, यांचं मोठं बंगले आहेत. सर्वसामान्य झोपडीत राहणाऱ्या माणसाची काय परिस्थिती आहे. चटणी भाकरी खाऊन काढलेलं मी दिवस आहेत. सांगोला कमलापूर 3 वर्ष मी सायकलवर फिरलोय, संघर्षातनं मी आलोय आणि मला संघर्षासाठी लढायचं आहे. ह्या सांगोला तालुक्याच्या जनतेसाठी लढायचं आहे. मतदारांना मी पुन्हा एकदा आवाहन करतोय, पहिल्या काळात राजा राणीच्या पोटात जन्माला यायचा, पण आताचा काळ हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढी मोठी ताकद दिली की आपण युद्ध करून पहिलं एखादी स्त्रीचा नवरा जर युद्धाला गेला तर परत येण्याची गॅरंटी नसायची. पण आत्ताच्या काळामध्ये आपण तो एवढा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्याला सोपा करून दिला की आपण ते मत पेटवून आपण आपला राजा निवडू शकतो, आपला आमदार निवडू शकतो. आणि त्यामुळं आज पहिल्या काळात फक्त राजाच्या घरातच राजा व्हायचा,
तर सांगोल्यात परिस्थिती आहे. वरिष्ठांच्या नावाखाली नातू 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 आलं, घराणेशाही चालू आहे, टक्केवारी चालू आहे. आणि घराणेशाही आणि टक्केवारी संपवण्यासाठी खरं तर मी मैदानात उतरलेलो आहे. आणि मला वाटते तुम्ही मला सर्वांनी भरपूर मताने प्रचंड बहुमताने मला विजय करावं.